जेव्हा मी पुण्यामध्ये नवीन आले होते तर माझ्यासाठी सर्वच गोष्टी नवीन होत्या. इथल्या गोष्टींबद्दल किंवा इथल्या ठिकाणांबद्दल मला काहीही माहीत नव्हतं. जसं कालांतराने वेळ गेला तसं मला माहीत झालं. पण जेव्हा पुण्यामध्ये मी पहिल्यांदा आले होते आणि भेट द्यायची होती कुठल्या तरी वस्तूला अशी जी आपल्याला माहीत नाही किंवा जाणून घ्यायचं असतं एखाद्या नवीन जागी जातो आहे तर त्यावेळेला मी भेट दिली होती ती कात्रजमधील राजीव गांधी उद्यानालयात आणि आजही मी तेथेच चालले. तर चला माझ्यासोबत. पेटपूजा करून घेते कारण आत गेल्यावर खूप वेळ जातो. घरावरती उड्या मारत शेतातील भाजीपाला खाणारी माकडं मी गावी अनुभवलेत. पण इथे झू बघण्याची सुरुवातच माकडांपासून होते. हे माकड आपल्या मस्तीत दंग आहे आणि आता बघा ते झाडांमध्ये काहीतरी शोधतंय. आता जाऊया सापांच्या इलाक्यात. एक साप बघितला तरी आपल्याला भीती वाटते, पण या फांदीवर असलेले इतके सारे साप बघून थोडं घाबरून जायला झाले. झाडावर असणारा सरडा तर आपण हमखास बघतो, पण हा मोठ्या प्रजातीचा एवढा मोठा सरडा असेल असं मला वाटलं. पण ही आहे दक्षिण आफ्रिकेत आढळणारी एक मोठी घोरपड. ही मगर स्तब्ध एका जागी बसले. गावी कोकणात घोरपड मी बघितले, पण एवढी मोठी घोरपड मी बघितली नव्हती, म्हणून आश्चर्याने बघते तिच्याकडे. ही दोन अस्वलं दोघांच्याच जुने ठरवले. त्यातला एक अस्वल मात्र इकडून तिकडं फेऱ्या मारतंय. आता आपण अशा प्राण्यांच्या इलाक्यात जातोय त्यांना आपण झूमध्येच प्रत्यक्षात पाहू शकतो. आधी बघितलं तर बिबट्या कुठे दिसला नाही. मग वरती बघितलं झाडावर तर बिबट्या निवांत झाडावर झोपलाय. त्याकडे बघून असं वाटतंय जसं त्याचं नुकतंच जेवण झालंय आणि निवांत आराम करतोय. पट्टेरा वाघ तर बघायला भेटतो,
पण पांढऱ्या रंगाचा वाघ बघून अचंबित व्हायला झालं. असं वाटलं जसं की काहीतरी अजूबाच बघते, कारण मी सफेद वाघ पहिल्यांदाच बघितलाय. हा बेंगाल वाघातील पांढऱ्या रंगाचा नमुना आहे. भारतात पहिला पांढरा वाघ 1959 साली रेवा संस्थानच्या महाराजांनी पाहिला व त्याला पकडून शेवटपर्यंत त्याचा सांभाळ केला. बरेच रॅम्प वॉक टीव्हीवर किंवा गॅदरिंगला बघितले, पण या व्हाईट टायगरचा दरारा वेगळाच झळकतो त्याच्या चालण्यातून. चला आता आपला पट्टेरा वाघ बघायला जाऊया. हा लोकांचा एवढा आवाज का येतोय माहिती का? कारण पट्टेरा वाघ त्याच्या आवारात फेऱ्या मारतोय. आपण आता आलोय प्राण्यांचा राजा म्हणजे सिंह बघायला. पण सिंह पाठ करून बसलाय. पण तुम्हाला या खिडकीत दिसतंय का? सिंहाची बायको असावी बहुतेक. सर्वात जास्त शरीराचं वजन असणारा प्राणी म्हणजे हत्ती. दोन्ही हत्ती आपल्या सोंडेने तिथला चारा स्वतःच्या तोंडात भरवतायत. हत्तींच्या समोर हे छोटंसं तलाव आहे. त्यात बसलेले पक्षी म्हणजे घार पक्षी. गरुडापेक्षा छोट्या आकाराने असतात, पण उंच झेप घेतात, जेणेकरून त्यांना वरून आपलं भक्ष्य दिसतं. या झाडावर एक घार बसली.
इथं ना सांबर आणि हरणं एकत्रच आहेत. अजून मजेशीर गोष्टी तर पुढे आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ही आहेत काळवीट. काळविटांचा खूप मोठा समूह आहे. या काळविटांची आपापसात भांडणं झालीत आणि आता ते शिंगाने भांडतायत. गाय तर आपल्या घरी असते, पण ही गायीसारखी दिसणारी नीलगाय. म्हैशीसारखा दिसणारा पण आकाराने मोठा असणारा असा हा गवा. इथं हे भलं मोठं झाड मुळासकट उखडून पडलंय. माझ्या पाठी एक प्राणी आहे. खारीसारखं दिसणारं पण रूप रंगाने आणि आकाराने वेगळं असणारं असं हे शेकरू. घरात पाळलेली खूप मांजरं बघितलीत, पण आता माझ्यासमोर आहे ना ते रानटी मांजर आहे. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.